एकंदरीतच झी 24 तासनं हे अंदाज व्यक्त केलेले आहेत आणि महा एक्झिट पोलनुसार आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं चित्र आहे ते सुद्धा पाहूया। भाजप पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आघाडीवर दिसते। पश्चिम महाराष्ट्रात भाजप 27 ठिकाणी सत्तेत येताना दिसतंय। राष्ट्रवादी 12 ठिकाणी, सेनेचा 7 नगर परिषदांवर झेंडा फडकेल असा अंदाज झी 24 तासच्या या महा अंदाजात देण्यात येतोय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची एकाच ठिकाणी सत्ता येऊ शकते असा अंदाज आहे। महा एक्झिट पोलचा ही आकडेवारी आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप 27 ठिकाणी, शिवसेना 7 ठिकाणी, राष्ट्रवादी 12 ठिकाणी आपला झेंडा फडकवेल असा अंदाज आहे। तर आपण एकदा आकडेवारी सुद्धा पाहूया। एका नजरेमध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्राचे हे निकाल नेमके कसे असतील याचा अंदाज येतोय। 72 एकूण जागात पश्चिम महाराष्ट्रात भाजप यामध्ये 27 जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे। शिवसेनेकडे जातील 7 जागा, राष्ट्रवादी 12 जागांवर विजयी होईल असा अंदाज आहे। शिवसेना युबीटी एका जागेवर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 2 जागांवर आणि काँग्रेस केवळ एका जागेवर यशस्वी होईल असा अंदाज आहे। त्याचप्रमाणे स्थानिक आघाड्यांकडे जातील एकूण 22 जागा। महा एक्झिट पोल झी 24 तास आणि जेडीएसने केलेला हा महा एक्झिट पोल आहे। हे अंदाज आहेत आणि त्यामध्ये कसं एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रातलं चित्र असेल हे आपल्याला या आकडेवारीमधून दिसून येत आहे। तर पश्चिम महाराष्ट्र खरं तर खूप मोठा हा रिजन आहे, खूप मोठा भाग असल्यामुळे आपण याचे 2 विभाग करूया आणि आमचे रिपोर्टर्स आपल्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रातून जोडले गेलेले आहेत। एक म्हणजे प्रताप नाईक आपल्याला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर इकडचं चित्र सांगतील आणि पुणे आणि बारामतीवर लक्ष ठेवून आहेत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे। सर्वात आधी आपण जाऊया निलेशकडे। निलेश, एकंदरीतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप पुन्हा आपलं वर्चस्व प्रस्थापित करताना दिसतंय। खरं तर शहरातला हा पक्ष गावखेड्यामध्ये आता पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करताना दिसतोय। त्यात बारामतीमध्ये आणि पुण्यामधला जो अंदाज आहे, काय नेमक्या या संदर्भातल्या प्रतिक्रियात आणि हे चित्र ग्राउंडवर असंच होतं का, काय नेमका आपले अंदाज आहेत? खरं तर आता जो झी 24 तासनी जो सर्वे केलेला आहे तो तंतोतंत या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। कारण ग्राउंड लेवलला जी आपण माहिती घेतली होती त्या ग्राउंड लेवलमध्ये भाजप हा मोठा भाऊ या ठिकाणी ठरताना आपल्याला पाहायला मिळतो। अर्थात पुणे जिल्ह्याचा विचार जर केला तर पुणे जिल्ह्यामध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार विरुद्ध भाजप अशी या ठिकाणी लढत आपल्याला पाहायला मिळाली होती। पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 14 नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या मिळून निवडणुका झाल्या होत्या आणि त्या निवडणुकीचा जो आकडेवारी होती ते जवळपास 66.2 एवढा मतदानाचा टक्का होता। मात्र या मतदानाच्या टक्क्यामध्ये जर बघितलं तर पंचवर्षीच्या तुलनेत म्हणजे मागच्या पंचवर्षीच्या तुलनेत यंदा काहीसा जो आकडा आहे तो वाढलेला पाहायला मिळतो आणि त्याचा परिणाम जो आहे, त्याचा जो फायदा आहे तो अर्थात सत्ताधारी पक्षाला होण्याची शक्यता आहे या ठिकाणी वर्तवण्यात येते। आणि जो सर्वे जो आलेला आहे त्या सर्वेमध्ये जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये जर राष्ट्रवादीची जी पकड आहे ती कुठंतरी आता निसटताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी भाजपचे नवीन उमेदवार या ठिकाणी निवडून येण्यासारखे शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। जर आज आपण जर बघितलं तर आज पहिला जो निकाल जो येणार आहे तो माळेगाव मधला निकाल येऊ शकतो। कारण तिथं जी फेरी आहे ती एकच फेरी आहे आणि सगळ्यात उशिरा जो निकाल जो येईल तो आळंदी नगर परिषदेचा येईल। कारण तिथं 12 फेऱ्या होणार आहे। त्यामुळं पहिला जो निकाल येईल तो जवळपास आपल्याला बारामती तालुक्यातलीच निकाल आलेला पाहायला मिळेल। बारामती तालुक्यात जर बघितलं तर इंदापूरची जी लढत आहे ती लक्षवेधी लढत असणार आहे। तिकडंच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतात। दुसरीकडे जर बघितलं तर आता नाही म्हणलं तरी भाजपने काँग्रेसचे जे आमदार होते ते आता त्यांनी प्रवेश केलेला आहे। त्यामुळं भोर असेल, सासवड असेल, फुरसुंगी असेल या नगरपालिका ज्या आहेत त्या पहिल्यांदाच या ठिकाणी आता भाजपच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे। कारण अनेक वर्षांपासून तिथं राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती। त्यामुळे आता या इलेक्शनमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे कुठं ना कुठंतरी या नगरपंचायती नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपण बघितलं तर भाजप हा मोठा भाव आपल्याला पाहायला मिळतोय। आजची संपूर्ण प्रक्रिया जर बघितली तर 10 वाजता या मतमोजणीला सुरुवात होईल। जवळपास पुणे प्रशासनाकडून 1000 कर्मचारी जे आहेत ते या मतमोजणीसाठी तैनात झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आणि अर्थात झी 24 तासांनी जो सर्वे केलेला आहे तो अगदी ग्राउंड लेवलचा आहे आणि तो जवळपास तंतोतंत
खरा येण्याची शक्यता या ठिकाणी आहे. त्यामुळं काही वेळातच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असलेल्या बारामती मतदारसंघामध्ये किंवा बारामती नगर परिषदेवर कुणाचा झेंडा लागेल हे काही वेळातच आपल्याला चित्र फायनल होईल. पण आता तरी या ठिकाणी जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास भाजपच हा मोठा भाव असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे. अगदी खरं. तसे निकाल आणि निलेश, महत्त्वाचं म्हणजे आजचे हे निकाल हे पुढे महानगरपालिकेच्या निकालांच्या दृष्टीने सुद्धा एक दिशादर्शक देणारे ठरणार आहेत, कारण रणनीती त्यानुसार आखली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्या निकालांवर लक्ष ठेवायचं आहे. आपण अशी वेळोवेळी चर्चा करूया. असे संपर्कात रहा.